गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी चिवा 15 वर्ष झाली 15 वर्ष जेलमध्ये जाऊन 15 वर्ष झाली म्हणून हे निवडणूक हारलो बरं का आपण लक्षात ठेवा निवडणूक हा पण हारलो नसतो जिजा आप्पा मामा आबा 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 माझं नामकरण करू नको वेगळं अरे आब्या मग ऐक तू आता आब्या? त्याला 2 ठोके जाईन इथं कोण धरल नाही आबा आबा. सरपंच लाडाना आब्या म्हणा लाडानं मला तू निवडून नाही आला रे, का झालं मुन्ना है मेरा मुन्ना सरपंच मुका घेशाल, मुका घेशाल. सरपंच माझं मस्तक बिघडू नका पहिली गोष्ट काय झाली माहिती का बोल 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 फुग्या, हं? हा? तू पित्राय नाही नाही मला जमणार हा त्या यानं आपल्याला पाडलं त्या धरून सोसायटीच्या निवडणुकीत बर का आबा आम्ही त्याला घंटा पडत नव्हतो हा. पण तुम्ही 15 वर्षानंतर जेलमधून बाहेर आले हा. आणि तुमच्या तोंडाकडे पाहून कोणी मुतणार नाही आणि मतदान काय टाकणार सरपंच खरं बोललो सरपंच दिले तुम्ही ती शोकसभा ठेवली माझ्या फाडण्याची का माझी गंमत करता रे फाड खावांनो गंमत नाही हा. जी तुमची लोकात गावात जी किंमत आहे हा. ती या दिवशी या दारूमुळे ओरिजिनल बाहेर येते तुम्ही खरंच तुम्ही माणसाशी माणूस म्हणून खरं वागा तुम्ही फक्त बाया माणसाची लगट करता बाया माणसाला जीव लावता हा आणि तुम्ही एखाद्या माणसाचं चांगला काम केला असतं तर आपण निवडून आलो नसतं सुक्या तू सांग आलो असतो तुम्हाला फुकटची दारू प्यायला झिरणं तरी पण अरे भिकार चोट भिकारी कोण? अवकाटी त्रास जाय कोण हे मी आबाला म्हणणार आहे आबाला अरे आपण मी आहे. तात्याला म्हणणार आहे त्याला म्हणा, त्याला. आबा तुम्ही जरा समजून घ्या सरपंचाला जरा सगळं जास्त समजलं झाली का? अरे चाकणे आहे का नाही या मला आहे ना, घे. हा? मटण आणलंय वाटाले हा, हे घे चाकणं. अरे काय मी जे म्हणलं ते खरं जे मग हा भिकारी उकांड्यावरच्या डोकरावानी खुरखुर करून खाणारा भिकारच देव माणूस मुरमुरे आणले सरपंच ब्याकले अहो हे मुरमुरे हे मौतीला फेकायचे काय हे दारू प्यायचे आपल्याला चकना काय असा पाहिजे तुम्हाला खायचं काय खाता काय खायचं आम्हाला नाही खायचं असला चकना असतो का हा सरपंच हा? मला वाटलं होतं आबा एखादी कोंबड्याचा पाय आणतील बकऱ्याचं काळीज आणतील माझा पाय खातो का माझा पाय आज तुम्ही असलं निवडणुकीत माझे 3 लाख रुपये गेले नंतर मी निवडणूक हारलो आणि काही तंगडे पाय तुला रे ते जाऊ दे तरी पण तुम्ही माझी सख्खी आहे आणि सच्ची कुत्री आहेत मी तुम्हाला हड्डी खायला घालणार हा घाला आम्ही हो, चला हा. चला घ्या काय चला टाकत सरपंच ते मुरमुरे राहू द्या आबा मेल्या उधळायला का नाही मजा केली आबा मजा केली तू मर ना तू मर मी तुमच्यासाठी जीव द्यायला अहो, तयार अहो, आहे. अहो, थांब, थांब. फक्त तुम्ही मला तुमची पोळगी द्या अरे पोरगे द्यायला. त्याला मारू नका तुम्हाला मी सांगतो ते जर मिळाला तर तुमची पोरगी बेकार लागायची भाऊ मग याचा त्याच्यावर डोळा आहे असं नाहीये तुमची पोरगी झाला लपू लपू पाहती मी पाहिजे डोळ्याने सरपंच माझ्या पुढे पण जाशील ना
खलास करून टाके. नाही नाही सर आबा मी ह्याला तुमच्या पोरीपर्यंत येऊ देत नाही. हा. मी येतो. तू येतो. आपण गेली काम करू. हे गेलं सगळं भोसळ्यात. आपण आता हारलोय सोसायटीची निवडणूक. तुम्हाला खायला जातो. चला. मटण कुत्र्याच मटण चला मुलमुले सरपंच चला चला जेवूच आता. चला सरपंच झाला 15 वर्ष जेलमध्ये काढण्यात. या बुटा खाली पाडी नाका. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. सरकार तुम्ही केलंय मार्केट ए जाम. सरकार दलिंदर, माझ्यासाठी कधी 2 गाणी नाही बोलू वाटली. सरकारवरती लय गाणी बोलत बसताव तुम्ही. अग कशाला बडबड करते सकाळ सकाळ. तोंड बी नाही धुवा का माणसाने. किती वेळ झाला नुसतं थोबाडात धुताय, दुसरी काय आंघोळ करायची का नाही? अगं आंघोळ गुरुवारी तर केली होती ना मी. गुरुवारी म्हणजे काय रोज आंघोळ करायचं ना असं ठरवलंय का? अव जरा स्वच्छ राहत जावा की. अगं आमच्यात गुरुवार आणि रविवार 2 दिवस आंघोळ करतात. कसलं बाई असलं डोक्यात माझ्या दिलंय काय माहिती. जरा सुद्धा माणसाला स्वच्छ राहायचं. अहो पुण्यावर ना आलाय, कसं राहावं माणसाने? दाढी करावी, कटिंग करावी, चांगली कपडे घालावी, सेंट मारावा. असलं काय नाही, घातली कपडे की निघाला भिकाऱ्यावानी. ते गावात पांडव बिलो भारी सलमान खान सारखं राहते. अव त्यांची बायको त्यांना तोंड बी लावत नाही, तरी पण एवढे नटू नटू गावभर हिंडतात. आणि तुमची मी एवढी माया करते तरी पण तुम्ही असं भिकाऱ्यागत हिंडता. काय माया करते? 2 टाइम मारते मला आणि माया करते. मारते का मी तुम्हाला? नाही. एवढं मारते का मी तुम्हाला? नाही मारीत नाही. मला भास होतो. भास आतून भास होतो मला. आतून भास होतो. बरं आहे का ते रात्री तिथं भांडणं लई चालली होती हो. कशावर एवढी भांडणं चालली होती? एका बाईला आहे ना हा. 2 बाया निबार मारित होत्या. पण तुला कसं काय कळतं घरात बसून? आलती ती सुनीता, तिनं सांगितलं. लय भारी. पण त्याच्यातली एक जाम आयटम होती. नुसता बाया बघायचा आता. बरं ऐका, जाऊन दुकानातनं काडीपिटी घेऊन या. बिड्या बिड्या प्यायला लागले काय? तुम्ही पिणार आहे का मी घरात बसून? अगं 2 दिवसापूर्वी तर आणली ती माचीस. संपली काय? घरात काम खायला लागतंय ना, कराय बी लागतंय ना. हा एखादं जर लिकरू असतं ना तर आता दंडिशनं पळत पाठवलं असतं. पण जरा सुद्धा काय केलं हो तुम्ही 5 वर्षात? बघा त्या सुनीलला 5 वर्षात 2 लेकरं झाली. आपल्याला हाय काय एखादं लेकरू तरी? अगं मी पण केलं ना प्रयत्न. आणि झालं असतं तर त्यालाच काम सांगितले असते आपण दुकानाचे. काय प्रयत्न केला हो तुम्ही? त्या म्हणलं डॉक्टर कडे जाऊ, लय मोठा डॉक्टर आहे तिथं जाऊ. म्हणलं नाही 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 नाही, जाऊ जाऊ, गावभर हुंडराय लागतंय. अगं तिथं गेले होते अण्णा आणि पांडवा. त्यांना सुद्धा पोर नाही झाले अजून. मग आपलं कसं होईल? त्यांना नाही झाली मग आपल्याला नको का? अव लेकरं असल्यावर घर कसं दिसतं? आता जाऊ दे ना. पण बरं ऐका, दुकानातनं जाऊन काडीपिटी आणि त्याच्यात बरोबर विस्पर पण घेऊन या. फेस पण ते काय असतं ते? बाई लग्न झालंय म्हणून बरं ग. माझं कसं झालंय माहितीये का? हौसनं केला पती आणि त्याला उठली रगत किती. अगं रगत पिती बिती काय बोलते मला? मग काय तुम्हाला विस्पर माहित नाही? आता फासपर काय म्हणतात कशाला? ऐक ना, माझ्या लक्षात नाही राहणार. तुम्हाला इथं लिहून दे. लिहून दे त्याचं का? लिहून दे, धराई पैसे आणि जाऊन घेऊन या. हा बरं चालतंय. जरा सुद्धा माणसं. आणि कसं हो तुमचं कसं होणार? लग्न झालंय तरी तुम्हाला कळत नाही, जरा सुद्धा अक्कल नाही. असला उंडगा फेटलाय बिन नशिबाचा. काय ह्या माणसाला बोलण्यात अर्थ नाही. फॉस्फर सॉस्पर खासपर त्याच्या आईला. पाटलाचा बैल गाडा गाडा आणि घाटात केलाय राडा. बरं ते हे द्या बरं. काय हो हे काय? हायला काय सांगितलं होतं बायकोने? ते फॉस्फरस. काय फॉस्फरस? आईला काय म्हणली होती गाडा? हे आपलं फॉस्फरस. पेपर्स? हा तेच ते. आता ते बायाचं आपल्याला काय कळतं नाही का? हे का? आणि बरं एक अजून काडीची पेटी द्या. हा हे घ्या. एवढं सोपं होतं ते. काला आडेवडे घेत होती बायको एवढं. ते पैसे द्या उरलेले नाही तर लय मारीन बायको माझी. पैसे नाही ना दिले ठोकी ती अशी मला. ती पाटलाचा बैल गाडा गाडा
बाई मी अशी न दिसते कशी न नत हाय माझ्या नाकात, नत हाय माझ्या नाकात, नाकात ग नवरा ठेवते धाकात, नाकात ग नवरा ठेवते धाकात. वा बाई मी अशी दिसते कशी वाळल्याला बोंबील दिसते. अगं गाणे तरी चांगले म्हणत जा ना. धाकातन ठाकातन नवऱ्याला मारायचंच नसते गाणे. कधी प्रेम लावी जा ना. धाकात ठेवते मी तुम्हाला. आणि मग काय धाकात ठेवते म्हणे. काय सुद्धा माणसाला हे कळतच नाही जरा सुद्धा काय बोलावं अक्कलच नाही. आणि वाळला बोंबील मग कमवून जरा खायला घालायचं करायचं. काजू बदाम पिस्ता दूध लावायचं लिटरभर अशी करायची. तुमच्यासारखं रेड्यागत दिसायला. तर बापाने लय हुंडा दिलाय जास काय हिला काजू द्या हिला पिस्ता द्या सगळं द्या आणि अशी करा. मग बापाने एवढी मोठी लेक दिली एवढं मोठं घर दिलं संसार. अहो राशन सुद्धा माझा बाप पुरवतो. लाज धरा तरी. अगं मग हळू बोललं गावाला ऐकायला गेलं तर गाव बी नाही तर जेवायला फुकट मध्ये. हा गावाला सांगता की बायको मला धाकात ठेवती मला मारती मला काम लावती. ही सांगाय नाही येत की माझ्या बायकोचं सगळं माहेरून येतं तिच्या घरची पुरवते ती. बाप लाड करतो. जावई गेला की जावायला मटण असतंय. ते नाही कधी सांगितलं गावाला. हा माहितीये कसलं मटण असतंय. ते 40 रुपये किलो वाला 2 किलो चिकन आणतो तो बाप आणि देतोय करून आम्हाला. अहो तेवढी तरी देत्यात नाही तर तेवढी बी लायकी नाही तुमची. काय हो तुमच्या पाहुण्यात गेलो कुणी काय दिलं तुम्हाला. या पुरणपोळी जसं काय की भीक लागली आम्हाला. अगं पुरणपोळी म्हणजे मान राहतो सन्मान राहतो बायकांचा. आम्हाला घरात मिळतच नाही. हा. आणावं किलोभर मटण खायला घालावं तसलं नाही. लगे माझ्या घरच्यांचं उकरून काढायचं. माझं घरचं काढल्याशिवाय तर जमतच नाही. स्वतःला तर कमवायची अक्कल नाही. संसार तर बाबा करतच नाही. कशाचा संसार केला कधी केला का संसार तुम्ही. अगं संसार नाही तर काय करतोय मी. जर संसार जर नसता केला तर टिकली असते का तू. अव टिकलीच ह्याच्यासाठी. याच्यासाठी टिकली होय. म्हणजे मला रोज सकाळी हाणायचा दुपारी हाणायचा आणि नवरा माझ्या धाकात असले गाणे म्हणते. बरं राहू द्या. मी तुम्हाला दुकानाला पाठवलं होतं आणले का काडी पिटी. आणले ना. कुठं आहे हे काय ही काडी पेटी आणि ह्यो बिडी बंडल. अगं ऍक्टिंग केली नाही का बिडी बंडल का. ऍक्टिंग कराय काय कुठला हिरो आहे का तुम्ही. ऍक्टिंग करताय माझ्यापाशी. कामात नाही एवढं सुचत तुम्हाला. ते जाऊ द्या. तुम्हाला मी विस्पर आणायला लावलेले आणले का. तुझा नवरा एवढं पण येडा नाही. टाडांग टाडांग हे घे तुझे विस्पर. हे विस्पर आहेत. हा साधे सुद्धा विस्पर नाही बटाट्याचे विस्पर आहेत. अहो हे बटाट्याचे विस्पर आहेत का. का तुला टमाट्याचे आवडते का. अहो टमाट्याचे हे विस्पर आहेत. अगं दुकानात तर मी हेच म्हणलं होतं त्यांनी मला हेच दिलं विस्पर. तुम्हाला मी बटाट्याचे वेपर्स नाही विस्पर आणायला लावलेलं. लग्न झालंय म्हणून बरं ग कुठनं मला अवदसा सुचली तुमच्याशी लग्न केलं. अगं मी त्यांना म्हणलं विस्पर द्या मग त्यांनी हे दिलं राहत मी तरी काय करू. ते जाऊ द्या. माझी मी झक मारली असती तर बरं झालं असतं. तुम्ही जावा आणि घरातली ती भांडी घासून घ्या. माझी मी जाऊन घेऊन येते. ह्या माणसाला सांगण्यात काय अर्थच नाही. ही पहिलं सगळं उचलून जावा. शायला माझं काय चुकलं का काय रे. मर्द तिकडं ते नुसतं हान मार घेऊन ते भांडे घासा हे घासा. काही म्हणा भैया साहेब शेती मस्त आहे तुमची आहे की नाही. हे इकडं पलीकडे कलिंगड लावलेत बरं का. हा हे कलिंगड आहे आणि हे हा गहू आहे. ओ इकडे ऊस आहे. बरं अभिनंदन तुमचं. का निवडणूक जिंकली तुम्ही सोसायटीची. सोसायटी होय. हा. आता कसं आहे एक प्रामाणिकपणे जर काम केलं ना तर यश येत असतं. आणि हीच आमच्या तात्यांची मला पहिल्यापासून शिकवण आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न केला निवडणूक जिंकलो. आता तू सांगितलं की आपल्याला निवडणूक बिनविरोध करायची त्यासाठी पण आपण प्रयत्न केला की नाही. तू सांगितल्याप्रमाणे इच्छा नसताना सुद्धा मी त्या आबासाहेबाला तुमच्या बाबासाहेब बोलावलं. तात्यांना भेटा त्यांची मीटिंग झाली पण त्यांचं काय मिटलं नाही. त्यांचा काय एकामेकाचं वैर आहे त्याची त्यांनाच माहिती. पण आमच्या आबांनी खूप कष्ट घेतले. काय कष्ट तर प्रत्येक जण घेतो ना. शेवटी काय तुम्ही विरोधक आहेत. जरी विरोधक असले
तरी देखील तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न केले, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला. नाही हो, यश अपयश हे होत असतं. आमचा प्रचार करायला कोणी नीट नव्हतं. त्या सुख्या आणि बादशाह काय प्रचार करणार आहेत ते तुम्हीच सांगा बरं. तेवढं आहे ते सुक्या बादशाच्या जेव्हा ते करायचं म्हणलं नंतर काय नाही. त्यांनी सगळं काय पण ते जाऊ दे, सांगायचं. काय सारखं आता ते निवडणुका हे ते सगळं होत राहणार आहे. हा. आता काय, आता सोसायटी गेली, पुढच्या वेळेस परत ग्रामपंचायत येईल आणि काय येईल, हे सगळं होत राहील. हा. पण मला कसं वाटतं की निवडणूक ही निवडणुकीत जागेवरती असावी, नाती गोती ही नाती गोती त्या जागेवर असावी. बरोबर की नाही? हा, माझं पण तेच म्हणणं आहे. निवडणूक होऊ द्या, पण आपली मैत्री आहे तशीच राहील. हो ना, मैत्री आपल्याला राहणार नाही. माझा सुरुवातीला गैरसमज काय झाला खरं सांगतो मी, हा. तुला तेव्हा पण क्लिअर केलं गोष्ट. हा. की मला काय वाटायचं माहितीये का, की आबासाहेबांच्या बद्दल गावामध्ये प्रचंड खूप वेगळं आणि चुकीचं बोललं जातं. बरोबर की हो, नाही? ते चुकीचं आहे खरं तर. त्याच्यामध्ये मला पण तात्यांनी पण सांगितलं सगळी गोष्ट. नाही आता मग आबासाहेब म्हणलं, असं म्हटल्यानंतर सगळ्या गावाला काय वाटतं, आबासाहेबांची मुलगी पण तशीच असणार. आणि तसाच माझा देखील गैरसमज होता. म्हणून आजवर मी देखील तुला त्याच नजरेनं पाहत होतो. परंतु खरंच तू मागच्या वेळेस ते सगळं मला सांगितलं, तुझ्या मदतीमुळेच तो सदा बिचारा वाचला. त्या सगळ्या गोष्टी म्हणलं, अरे म्हणलं आपलंच कुठंतरी चुकतंय. म्हणून मग मीच खरं तर माणसं ओळखायला थोडंसं चुकलो होतो. पण आता माणसं ओळखलेत, त्यामुळे काय, आपले बाप जरी एकामेकाचे कट्टर दुश्मन असले तरी आपण मात्र एकामेकाचे दुश्मन व्हायचं नाही. नाही. आपली ही मैत्री ही कायम अशीच राहणार. हो हं? हो. आणि मी तुला एक गोष्ट सांगतो, हा. बघ, कुणी काही म्हणू, तुला कसला एक प्रॉब्लेम आला तरी मला बिनधास्तपणे सांगायचं. हो हो, तो चालेल. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मित्र या नात्याने मी तुझा प्रयत्न करेल, जरी विरोधक असलो तरी. बाकी काय तुमच्या शेतात काय लावले? आमच्या शेतात सॅलरीचं पीक लावलंय बघा. आधी ते फुलं वगैरे हे असतील गोष्टी. नाही नाही, फुलं नव्हती, चायनीज आयटम होता कोणतं तरी. चायनीज आयटम येतात का? हे आम्ही सॅलरी सॅलरी. salary, हे काय हा. मुळं, हे मुळं घालत आम्ही. हे मुळं आहेत, कलिंगड आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे अत्यंत फ्रेश माल आहे. आम्ही अशा गोष्टी ठेवतच नाही गोष्टीचं. हे बघ तुला दाखवतो इकडे. हे आतापर्यंत तू मुळं पाहिले असतील, तू कुठं पाहिले मुळं? हा, या इकडं या. बघ कसा आहे फ्रेश मुळा. तू कुठं पाहिलं आजपर्यंत? फक्त मुळं हे तू मार्केटलाच पाहिलं असेल. शेतामधला मुळा तू पहिल्यांदा पाहिला असेल की नाही? हा, हं? एक पहिल्यांदा. काम कर आता, आम्ही निवडणूक जिंकलोय, तू हा. शेतात भेटायला आलेली आहे, तर निवडणूक जिंकल्याचा आम्ही आमच्या पार्टीच्या लोकांना पार्टी दिली, पण तुम्हाला काय पार्टी देता येणार नाही. आमच्यातर्फे आमच्या शेतातला हा मुळा घेऊन जातो तुम्हाला. हं? हो, चालेल ना, चालेल. बरं चालतं, येऊ का? मला थोडंसं काम आहे. चला, हं? मी पण जाते घरी. ओके हो, चालेल. हो, चालेल, चल चालेल. बाय. शाबास. अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. अभिनंदन तात्या. तात्या अभिनंदन. अभिनंदन तात्या. नाही नाही नाही, अरे माझं कसलं अभिनंदन बाबांनो, उलट अभिनंदन तर तुमचं केलं पाहिजे सर्वांचं. कारण तुम्ही सर्वांनी एवढी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी, त्याच्यामुळं सोसायटीची निवडणूक आपण प्रचंड बहुमताने जिंकलोय. आणि नुसतं जिंकलो नाही तर पलीकडच्या पार्टीचा एक सुद्धा सदस्य निवडून आला नाही. हे खरं आहे बरं का. सुपडा साप नामानिशाणच मिटवलं का नाही? होय तात्या, पण मी काय म्हणतो, आपलं नानू कुठे? अरे बाबा, त्या नानूचं कशाला नाव काढतं घेणं देण्याचं काय बन्या. त्या नानूचं काय झालं, मागाशी शेजारची पोरगी आलती, तिने घातला फुगा. तो म्हणला मला फुगाच पाहिजे. अर्धा तास रडत होता, पलीकडच्या खोलीत कोणलाय. बोलू का? नाही नाही तात्या, बोलवाच. ह्याच्या बोकांडी बसून खाल्ल्याशिवाय ना ह्याची जिरणार नाही. कशाला नानू पाहिजे उरावर बसाय. आता बस शांत. आता आनंदाच्या क्षणी विरजन नको. अरे ती तुमची अति हुशार मैत्रीण कुठे आहे? मैना. काय तात्या, महिना गेली नांदाय. अरे पण मैनीचं लग्न कुठं झालंय? मला तर म्हणले तशीच मी नांदाय चालली. माझ्या मैत्रिणीचं लग्न झालंय, मी त्याबरोबर नांदाय जाणार. म्हणजे लग्न झालं मैत्रिणीचं, नांदाय गेली मैनी. मला काय म्हणले माहिती एका वेळेत फ्री दिले का काय? मला काय म्हणले माहिती का, 4 दिवस मी नांदणार आहे आणि 4 दिवस माझी मैत्रीण नांदणार. तात्या, याला काय अक्कल नाही, काही बरं ते. अहो पाठ राखीन म्हणून गेली. यायचं काय पण डोकंच फोडील. अरे ते पाठ राखे म्हणून नांदा गेले का? नांदा वेगळं असतं, पाठ राखीन वेगळं असतं. मी ना तुम्हाला सांगतो तात्यावर का युकलो गंमत झाली. सगळेजण मेहनत करीत होते, सगळेजण अच्छा तुटून पडले होते. तुम्हाला सांगतो, ह्या देवाने तर लय भारी प्रचार केला. चौका चौका जायचा आणि हिरो लोकांचा आवाज काढायचा, मिमिक्री. आणि सगळ्या लोकांना गोळा करायचा. पण असं हमारे वोट कीजिए, हमारे पैनल को विजय कीजिए.
अच्छा अच्छा असं करायचं होय. असा प्रचार केला तू? हा, कुठं कुठं केला? हा इथं आपल्या गावात केला, परत त्या शेजारच्या गावात पण केला. पलीकडच्या गावाचा प्रचार केला. डोक्याच्या निवडणूक आपल्या गावातली सोसायटीची आणि पलीकडल्या गावात घालायचा प्रचार करायला मारायला. तात्या ह्याचं काय ऐकता? हे काय करायचं माहितीये का? जात होतो प्रचाराला, गेलं की तिथं वेगवेगळा आवाज काढायचं. आता लोकांना काय वाटायचं की मुळे त्याचं औषधच आले, लोक गोळा व्हायची, लोक गोळा झाली की मग त्यांना आम्ही सांगायचं निवडून. अच्छा, म्हणजे हे प्रमुख आकर्षण होतं. मला ताई तुम्ही माझी चेष्टा करू नका. तुम्ही जे कानातलं घातलंय त्या जागी MRF चे टायर घालायची होती ना. अरे तू बाबा, तू कशाला कुणाच्या नादी लागतो? गप्पच ना. का त्या नानूला बोलू? नानू नाही, आज म्हणलं टायर घाल, उद्या म्हणलं इंजिन घाल. तुला बापाची पेंड आहे. परवा दिवशी म्हणजे आगन गाडी कानात घाल. बरं, आगन गाडी असू द्या, ती पण हरकत नाही. लोकांनी बसायचं कुठं? झोप पण तात्या, आपल्यात पण एक गद्दार आहे बरं का. कोण? अण्णा अण्णा. अण्णा त्यांची भेळ खाल्ली. आता अण्णाचं काम कसं माहितीये का? जिकडं बेल तिकडे खेळ. अहो तात्या, बेळ खाल्ली आबासाहेबांची, हा. पण मतदान आपल्यालाच केलंय. अहो मी तरी बेळ खाल्ली तात्या, पण पांडवाने अख्खी क्वार्टर ओढली. क्वार्टर या ठिकाणी मला काहीतरी आठवली. यांना मिळाली निवडणुकीत क्वार्टर, यांना मिळाली निवडणुकीत क्वार्टर. आम्हाला साधं दिलं नाही कुणी चहा आणि बटर. वलगम भोवती थोबाडम हातम पायम गळे गळे रोगम अंगम घुसती थेमम थेमम गळे गळे. काय संबंध आला? तात्या, मी क्वार्टर जरी जानकी पेलो तरी पण प्रचार आहे ना आपल्या पार्टीचा केला आणि आपल्या पार्टीलाच मतदान केलंय मी. पण क्वार्टर घेतली. घेऊ दे की, आता मित्र म्हणल्यावर येणारच. आग्रह केला म्हणल्यावर घ्यायला लागते. निवडणुकीमध्ये क्वार्टर पैसे घेऊन मतदान करायचं नसतं. विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करायचं असतं आणि विकासाचे मुद्दे आपले लोकांना पटले म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. काय बोलले तात्या? ऐका की तात्या, तो बादशाह नाही का बादशाह, आला की एवढा बंडल घेऊन माझ्याकडं. मला काय म्हणला, मला आम्हीच दाखवत होता. त्याला वाटलं मी पागल बिघडून. म्हणे आता चान्स आहे, आपण लग्न करू, चल पळून जाऊ सैराटवाणी. त्याला वाटलं मी नागल लग्न करायला पैसे बघितल्यावर अशी चप्पल काढली ना, असा वाद हटला, त्याला पळून. मग तात्या, मी काय म्हणतो, आपण एवढा प्रचार केला, एवढं निवडणूक जिंकून आणली, पण मला एक प्रश्न पडला तात्या. काय रे बाळा? ती निवडणूक कशाची होती? तात्या काय काय माणूस आहे राव, याला साधं एवढं माहित नाही. निवडणूक आमदार पदाची होती. तुझ्या बापाने गावात आमदार केलता का? नॉनसेन्स, मूर्ख. तर काय झालेलं आहे, तर सोसायटीची निवडणूक आपण प्रचंड बहुमताने जिंकलेली आहे. आता निवडणूक जिंकल्याच्या नंतर काय आलं, सोसायटीचा चेअरमन निवडणं गरजेचं आहे. तर मग तुमचं काय म्हणणं आहे, कुणाला निवडलं पण चेअरमन? काय म्हणण्याचं बोला. तात्या, माझं काय म्हणणं आहे, माझ्या नवऱ्यालाच करा की चेअरमन. छे, हे असले हलकी पद नको मला. हे असलं चोरमॅन बिरमॅन नको. चोर नाही रे, चेअरमॅन. ह्याच्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. मला वाटतं मी गावचा चांगला नागरिक आहे, तुम्ही मला चेअरमन करून टाका. तुला सोसायटी चेअरमन चेअरमन व्हायच्या लायकीच आहे का ते? चेअरमन पदाला माणूस कसा लागतो? अहो तात्या, माझी सुप्त इच्छा आहे सोसायटीचे चेअरमन व्हायची. अण्णा, घरी या, जेवण करून जा, 500 रुपये घेऊन जा, 2 क्वार्टर प्या, पण तुम्हाला चेअरमन करू शकत नाही. तुम्ही सोसायटी विकून खाताल. तरुणांच्या हातामध्ये आता ही सत्ता दिली पाहिजे. आता मुनी आहे, मुनीला मी चेअरमन केलं असतं, पण मुनीचा मुद्दा काय झाला माहितीये का? मुनी ग्रामपंचायत सदस्य पण आहे. म्हणजे एका घरात किती पद द्यायचे? मग परत लोकांनी असं टीका करायला नको. बरं, दुसरी गोष्ट, मी स्वतः पण झाला असतो, पण मी सांगितलंय इथून पुढे मी कुठलीही निवडणूक लढणार नाहीये. आता मी बाहेरला पण चेअरमन केला असता, पण उद्या गावात लोक काय म्हणतात, बघा तात्याने काय केलं, स्वतःच्या पोरला चेअरमन, सगळे पद तात्याच्या घरात. म्हणजे परत असा पण आरोप होऊ शकतो. त्यामुळे मी भैयाला पण चेअरमन करणार नाही. तर मला काय म्हणायचे की या ठिकाणी सोसायटीचा चेअरमन म्हणून आपल्या गावातला अत्यंत प्रामाणिक असं माणूस नेतृत्व म्हणजे पांडवाला आपण सोसायटीचा चेअरमन करू. आता आपण एवढी मोठी निवडणूक जिंकलो, तेव्हा तुम्ही आम्हाला शब्द दिलता, निवडणूक जिंकल्यावर
मटणाची पार्टी देणार अयो. ह्या माणसाला नुसतं खायचं याड आहे. जिथं बघा तिथं खात घेतात. तुम्हाला काय खायला देत नाही का? खायला देत नाही का? नुसतं तिथं खात घेतात बघत बसताय. पांडवा त्याचं बघा जरा खाया प्यायचं. उद्या 10 वाजता हे 2 बोकड लावतो. अरे बोकड म्हणजे कापतो रे. उद्या सकाळी बरोबर 10 वाजता पांडवाच्या घरी पांडवा चेअरमन झाल्यामुळं बोकाड कापणार आहे गावाला. मटणाची पार्टी आहे तर सगळ्यांनी यायचं उद्या बरोबर 10 वाजता पांडवाच्या घरी. चला अय्या किती छान. नानू परत एकदा. हा. वा नानू तुला कोणी दिलं रे हे? तात्या तात्या बक्षीस दिलं? मला कधीच देत नाही तात्या असं काय. बरं नानू ते पांढरे पांढरे काय लावलं रे? बाप्पाकडे गेला होता. मला बी लाव की. तुला लागलं नाही नाही मग परत लाव. आता लागलं का? नाही मग नीट लाव की. हा लागलं 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 ना. हा मग छान दिसते ना मी हाय छान हुशार. किती ग बाय मी 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 हुशार. आपण नानू तू खायला काय आणलं का नाही? खायला नाही अय्या मला पण खायला याला पण मस्त मस्त. काय चाललंय महिना? काय नाही आम्ही दोघं बसलो होतो बोलत. साहेब तुम्ही उभे का? बसा ना. बसतो बसतो की. कशी आहेस तू? मस्त. तुझी पिपाणी फोडीन बरं का? नको तर लहान आहे ना वाजू द्या की छान वाटतंय. मेहंदी छान काढली. हा मग मोना ताईने काढलीये. हो का? हा मोना त्याने काढली. मग अरे तब्येत पण छान झाली तुझी. हा मग नानू गप बस की काहीतरी बोलताय ना. बस ना. बरं महिना त्याचं सोड. जेवलीस का? जेवली ना. काय झालं? काय झालं? तुझ्या पाठीवर काय झालं का? नाही काहीतरी लागलं होतं ना. बरं महिना बाकी तू जेवली? जेवली ना. तुला काय आवडतं का? मला ना लॉलीपॉप लय आवडतो. आणलाय का तुम्ही लॉलीपॉप? हो आणलं की. द्या की मग. हा मला पण याला पण नको द्या की त्याला. तो बी लहान आहे ना. ठीक आहे हे फक्त तुझ्या करता एकच आणलंय. हा तुला सांगू हे लॉलीपॉपचं आहे ना फार मोठं झाड आहे माझ्या उसामध्ये. होय हो केवढं? ते काळूबाईचं मंदिर नाही का? हा त्याच्या आतल्या बाजूला ऊस आहे आपला. हा ती झाड आहे बघ. फार मोठं झाड आहे तिथं. हा तुला पाहिजे अजून? हो पाहिजे. मग एक काम कर ना हा उद्या सांच्याला घे ना तिथं. चालेल. हा याला बी घेऊन येते. त्याला कशाला आणती? लॉलीपॉप खायला. तू एकटीला ये. त्याला डायबिटीस होईल. मग राहू दे मग. हा येशील ना? येईल ना कधी पण उद्या. नक्की यायचं. हा येणार. येऊ? हा हा येऊ मी? हा या की रावत. ए उद्या सांच्याला हा चालेल. वाट पाहायला लावू नकोस. चालेल. बघ मला लॉलीपॉप दिला. आई तुला नाही मला फक्त. नाही हा माझा लॉलीपॉप आहे. जा तू तिकडे. मी खाणार. बाई कसलं ऊन चटकाय लागले. ह्या महिन्याला लावलंय म्हणलं जरा थंड बिंड प्यावा तिकडच उलातली बाय. काय करावं या पुरीला. माझी अक्कलच गेली. किती वेळ झाली
कशाला वाट बघा याच्याकडे फोन बिन पण नाही काय काम असते तुझ्या मांग माझ्या मांग काय काम असते चेहरा बघणं तुझा कसा खराब झाला फालतूचा मी 400 रुपयाचा चष्मा आणला म्हटलं मोना मला लय चांगली दिसत तू काय इथं बसाय आला का माझं मापट काढाय आलास रे नाही रे मोना प्रेमाने अशा लाथा बुक्क्या मारू नये प्रेमात लय वाईट होते ना गोष्टी बावळ कुठलं तुला काय रे तू कसला येत असतो उगाच डोकं खायला माझं एक तर तू कधी आला तर नीट गोड प्रेमाने बोलत नाही 2 शब्द हा ते नुसतं मोठ्याने बोलायचं तसलं काहीतरी इळून बोलायचं भंगारावा लागत काय तुला अक्कलच नाही बाबा अरे कुत्र्यासारखं काहून करायला लागली बाई आहे ना बाई सारखं बोलला माणसानं नीट बोला तू अरे ऐक ना काय डोकं आता आपलं लग्न बी नाही झालं तर लागले तो भांडाला लग्न तुला तर म्हटलं होतं मी मागं ते आपलं पैशाचं जमलं होतं तो काय ऐकतच नाही आपलं ऐक 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 आता इतके 7 तारखेपासून चालू झाले ते पहिला जे ते प्रपोज डे होता तिथं पण तू आली नाही मला प्रपोज घेऊन मग ते चॉकलेट डे होता मी एवढं मोठा गोळाची भेळ घेऊन आलो तो यासाठी तुझ्याकडे आलो होतो तू नव्हती अरे हुलकावण्या आलता का तोंड तरी दाखवलं का मला 7-8 ते जाऊ दे ते बदा आगडे ते होता ते नाही हागडे त्याला नाही म्हणत त्याला मिठी मारायचं दे म्हणतात मिठी मारली हागायचं म्हणजे काय ती बावटच आता आमच्या टायमाला काय होतं का ते तो विषय कसा आहे माहिती का ती चुकी तुझी नाही बादशाह काय चुकी तू शाळेत गेला असता मग तुला कळलं असतं हागडे वगैरे म्हणजे काय बरं मी काय म्हणतो मोना बोल ना फोन जाऊन दे ना मग काय हे फुल घेऊन जाऊन दे ही फुल मी तुला आजच प्रपोज करतो ना मग पुन्हा अरे बादशाह गुलाबाचं फुल आणावा जरा वेगळी फुल आणावा ही कुठून फुल आणलं कुठलं वड्यात अरे फुल कसला असला मन साफ पाहिजे फुलाचं काय आहे ना बेश्रमाच्या फुलावर प्रेम करता लोक माहित नाही का तुला फुल छान आहे पण आता या फुलाचा काहीच उपयोग नाही अरे फुलं घेतले की मुलं होतात ऐक ओरडू नको मुस्काटीत फोडील कान माझा कान फोडत रे मग तू काय करतो मोनताई जवळ तो घोडा फोडी का फटक्यात मोनताई याला सांगून टाकून लय मारीला याला काय करतो म्हणजे आम्हाला लेकर होणार आहे म्हणजे सांग बरं मला गावभर भोबाटा करतोस का काय काम धंदा नाही काय नाही नुसतं आपलं इथं टवाळक्या तू सरपंचाच्या डोक्यात आणून राहिली तुला काही कळतं का अक्कल बिक्कल आहे का नाही मग काम कर की जाऊन जा जरा तिकडे जर बघ पाईपलाईन फुटले गटर झालेत असा ठोका मारण ना तर बदा इथं आगशील तू जास्त शांत नको थांब जरा मला म्हणत आहे तुला काय सांगितलं होतं मी काय आणलं कुठे माझा कुठे माझा नाही काय माझा कोण दिला लॉलीपॉप हो ते काय लहान लेकर हे थांब मला जा दे मी काय म्हणतो ते तुमच्या तात्यानं काय आणला तो सोंग काय तो नानू तो नानू अगं तो वाडापा शिकव नको नो तू कधी गेलता बघायला अरे काय त्याला बघायला नाही मी धुयालाच गेलो होतो त्याच्यात आमचं कामच आहे ना ग्रामपंचायत मध्ये घाण होऊन नाही द्यायची अरे इथं गावात काही येडे कमी होते का ही एक येडी तो सुक्या एक येडा सुक्याचं बोलणं कळत नाही हिचं वागणं कळत नाही आणि ते नानू काय करतो ते आम्हाला कळत नाही आणि तू काय करतो ते मला कळत नाही आता जा निघ काय काम नाही काय नाही जा जरा काम कर जाऊन मोनताई माझं चोखा मारा तिकडं काहीतरी बस त्याच्यापाशी आली अशी करत मग तू माझं लॉलीपॉप होतं ना ती माहिती नाही कसला हावरे काय उचलतं नाही त्याला उष्ट कळत नाही पाष्ट कळत नाही तसंच खातं येडच नाही तरी आणि महिने तुला मी काय सांगितलं होतं तू काय केलं कधी आलीस बोंबलत आहो त्याचं काय झालं गेले होते तिथं ना नानू बसला होता मग आम्ही दोघं बसलो गप्पा मारत मग तू देवाला सोडला काय नाही देवा आहे आपला तसा पण नानू ना लय गमतीशीर आहे माहिती का आणि मोनताई तिथं काय झालं माहिती का आम्ही दोघं बोलत होतो मग तिथे ते टप्पर डोळ्याचं माणूस आलेला टोपर डोळ्याचा माणूस ते ना काय एवढं भासक्यासारखं मोठस नाक आहे जाड आहे असा ढोंबू ढोंबू तो अगं बाई ते वळू आलता का काय वळू ते आबासाहेब आबासाहेब आलं होतं आणि काय म्हणला काय नाही त्यांनी ना मला लॉलीपॉप दिला तो लॉलीपॉप आता त्यांनीच दिला होता बरं जीव उदार ठेवून एवढा लॉलीपॉप दिला अहो ते काहीच नाही त्यांच्याकडे ना लॉलीपॉपचं झाड आहे होय कुठं झाड आहे ते ऊस नाही का ऊस त्या ऊसाच्या इथं एक झाड आहे तिथं मोठं लॉलीपॉपचं झाड असं तुला आबासाहेब म्हणला आणि त्यांनी मला उद्या तिथं बोलवलंय कशाला लॉलीपॉप खायला अच्छा म्हणजे आबासाहेबांनी तुला लॉलीपॉप खायला ऊसात बोलवलंय बर चल आपलं चल घरी चला कभी कभी मुझे लगता है कि मेरी शादी हो जानी चाहिए लेकिन किसी इंसान ने कहा हुआ है शादी हो जाने के बाद बर्बादी हो जाती है
सही कहा ना हा सही 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 हा मस्त करतोय सा तू हा मस्त मस्त पांडवा हा ह्याला आहे ना एक मुलगी पाहिली पाहिजे. अहो अण्णा आमच्या पाहुण्याची एक मुलगी आहे आणि ती पण आहे ना एकदम ब्युटिफुल आहे ब्युटिफुल. याचं लग्न लावून देऊ चांगलं मस्त पैकी. अरे मला लगीन करायची लय वाटतं बरं का, पण तुझ्या मायला ब्युटीफुल मुलगी मला कधी हा म्हणायची. आपला असा चेहरा का लबडी सोळा तुझ्या मायला काय सांगतो तुम्हाला. दिसण्यावर नको जाऊ. हँडसम मुली मस्त मिळतात. अयो बाया साहेब आले बाया साहेब. बसा बसा बसा. काय नसते नंदी बैलावानी नुसते रांगल्यात नसते बैल पोळ्यासारखे. अण्णा आले आले भैया साहेब स्वागत त्यांचं करा. अरे बापरे गलगले स्वागत करा गलगले. अरे बापरे तू असा झोपला बिपल्या पण तुला अशीच स्वप्न पडतं का काहीतरी हा ही हो 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 काय याच्या आईला काय काय नेमकं काय मैफिल काय ह्याची रंगली नेमकी लग्नाची कोणाच्या देवाच्या. नाही नाही हे बरोबर बोलला तो. ह्या देव्याचं लग्न लावून दिलं पण त्याशिवाय हा कार्यकर्ता काय सुधारणार नाही. पण पांडवा पोरगी नेमकी कुठली बघता याला. अहो बाया साहेब आमच्या पाहुण्याची एक पोरगी आहे आणि हँडसम अगदी नुसती. पाहुण्याची पोरगी मग काय त्याच्या आईला देवाची मजा आहे इकडे. अरे देवा पांडवाचा ना अन्नाचा आदर्श घे जरा. त्याच्या आईला बघ कसा टकाटक राहतोय. अजून 50 क्रॉस झाले तरी आणि अण्णा तर काय सलमान खानच. आता थोडासा केस गेलात ना ग त्याच्यामुळे तू टाकला सलमान खान म्हणू शकतो. है का नाही. ये बात बराबर कही आपने. ते बघल बघू बघल उलटा उलटा सुलटा काय असतोय का नाही याला. नाही हाय बरोबर. बाया साहेब एकदमच हिरोईन. नाही नाही काय झालं इकडे निघालो होतो म्हटलं तात्या गेलं गाडी घेऊन. हा गाडी घेऊन गेलं म्हणलं नंतर म्हणलं जरा शेतात निघालोय म्हणलं पायीच जावा तेवढं वॉकिंग पण होऊन जाईल. इकडे कालवा ऐकवायला म्हणलं कोण कुत्र्याची पिलं वाटतं इकडं. इकडे आलो होतो तुम्ही दोघं तिकडे त्यांचा कालवा चालला वेगळ्या देण्याचा. खरं बाबा लय जावं पण काही म्हणा बरं का देवा आल्यापासून तुम्हाला चांगला टाइमपास झाला. देवाला बी आमचा आधार. देवाला नाही तुमचा आधार तुमचा टाइमपास झालाय. अरे बाबा तू यायच्या अगोदर याशी दोघं कुठतरी बोंबलं देण्याची. तू आल्याच्या नंतर काय नानू काय झालं. अरे काय आबा साहेब नीट सांग की. लॉलीपॉप नाही दिला. अच्छा म्हणजे बरा ताप आहे का. आबा साहेबांनी याला लॉलीपॉप नाही दिला म्हणून हे रडतंय. हे मॅटर काय झालं माहितीये का. हे बघा हे ना या तात्याला काही काम नाही. आता गावात का कमी एडी आहेत का. एक ती मैना बाईत असली हा त्यात हिरा असला आणि आता परत ह्या साहेबांना आमचे तात्या साहेब घेऊन आले. कोणाचे कोणाला मिळ नाही जाऊ दे. मग कसं आहे शेवटी सगळे आपल्या गावातले येतं समजून घे ना आपलं काम आहे. याचं काय म्हणणे आपण ऐकून. नानू हा काय झालं नीट सांग बाळा. हा साहेबाने महिनेला एकटीला लॉलीपॉप दिला मला नाही दिला. तुला नाही दिला. उद्या तिला उसाच्या शेतात पण बोलवलंय. कुणी आबा साहेबांनी. कशाला. आबा साहेबाच्या उसाच्या शेतात मोठं लॉलीपॉपचं झाड आहे तिथं तिला लॉलीपॉप देत आले मला नाही. असा मॅटर आहे काय बघा. म्हणजे आबासाहेबांनी महिनीला उसात बोलावले लॉलीपॉप खायला. हा बर 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 नाही आला यांचा डाव लक्षात आला माझ्या. एक काम करा हो काय करते तुमचं चलू द्या. मी काय करतो नानूला घेऊन जरा घरी सोडतो आणि मग मला जरा शेतात जायचं. बसा चलो तुमचं नानू चल मला मी तुला लॉलीपॉप देतो. चल चल काय खरं नाही बाबा. महिना आता करू नको माझ्या जीवाची दायना. महिना
बरेच दिवसात माझ्या मनात होतं की ती साडी दिसावं म्हणून ते काही भंकर झंपर घालायचे तू. महिना तुझा मुखडा तरी दाखव मला. होय ना ग. आता अजिबात वेळ लावू नकोस महिना, अजिबात वेळ लावू नकोस. इकडे जायची बळगड पकड बाळा. वा नाही 15 वर्ष जेलमध्ये होता ना ते असल्या ह्या कुकर्मामुळेच होता. महिना पाहिजे. तुझ्या बापाने केलं का लॉलीपॉपचं झाड आमच्या उसात आहे म्हणून त्या भोळ्या बाबड्या पोरीला इकडे घेऊन आलाय. अरे तुझ्या पोरीपेक्षा कमी वयाची ती पोरगी आहे बिचारी आणि तिच्यावर तुझं वाईट नजर. आता मला दंगार झाला ना पाठ पिकायला लागला तरी ना जाणावे असला फाजील. म्हणजे असं सर्वांनी मिळून असा डाव केला काय माझ्यावर? आबासाहेब डाव आम्ही नाही केला, डाव तुम्ही केलाय. लक्षात ठेवा, हे भोळे बाबडे पोरगी बघून हिला तुम्ही खोटं सांगताय की आमच्या शेतामध्ये लॉलीपॉपचं झाड आहे म्हणून तिला इकडे उसात बोलवलं आणि तिच्यावरती कुकर्म करायचा तुमचा डाव होता. लक्षात ठेवा. पण भैयासाहेब हे कुकर्म करणार हे तुम्हाला कसं काय समजलं? उडत्या पक्षाचे पंख मजणारा माणूस मी. त्याचं काय झालं पांडवा? हे बघ ते नानू नाही का आपला येडा नानू. हा नानू त्या दिवशी नव्हता आला का आपल्यापाशी रडत नव्हता म्हणला मला आबासाहेबांनी दिलं नाही त्या महिन्याला दिलं. तुमच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही पण माझ्या तवाच लक्षात आली की आबासाहेबांनी महिनीला लॉलीपॉप दिलाय आणि इकडे उसात बोलवले म्हणजे नक्की त्याच्या मनात काहीतरी दिसते. तसं महिनीने जाऊन मुलीला पण सांगितलं की मला असं असं आबाने बोलवलेलं आहे. मग मोना माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं की भैया साहेब असं असं आहे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग आम्ही काय केलं, आम्ही दोघांनी मिळून प्लॅन केला. महिनीच्या जागेवर आम्ही आमच्या अण्णाला साडी घालून येते का पाठवलंय. आणि मग काय आला की लाळ घुटता असा नुसता महिना 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 करत. आणि मला सांगा खरंच जर हे आपल्याला कळलं नसतं आणि इथं जर आज फक्त महिना आली असती तर ही महिना आज कोणाला तोंड दाखवायची लायकीच राहिली नसती. बरोबर की नाही? बरोबर आहे ना. आता एक काम करू आपण, त्याला सुट्टी द्यायची नाही. भैयासाहेब लक्षात ठेवा, पिसळलेल्या नागाला शेपटी पाय ठेवाय तुम्ही. सोडणार नाही मी. 15 वर्ष जेलमध्ये काढले. याला तर काय सिरियसनेस आहे का नाही, कुठं काय बोलावं कुठं काय शांत बस. झालंय काय 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 पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. नाही एक काम करू, काय आहे, जरी मिमिक्री मध्ये बोलले तरी गोष्ट खरी बोलले. आपण काय करू, परत एकदा आबासाहेबाला पोलिसांच्या ताब्यात देऊ. जाऊ दे आणखी 15 वर्ष पोलिसांच्या ताब्यात नका देऊ. माझी राहिली सुरली इज्जत आबरू काढू नका गावभर. नाही 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 एक काम करा, एक काम करा, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला नको. झालंय काय माहितीये का, 15 वर्ष जेलमध्ये शेवटी आपल्या गावातला आहे. एकदा ह्याला आपण सुधारण्याची संधी देऊ पण ह्याला चांगली शिक्षा ही झालीच पाहिजे. बरोबर काय, त्या बिचारीला ह्याने कुकर्म करायला बोलवलं ना तर हिच्या तर्फेच हिच्या कानाखाली एक ठेवून दिले पाहिजे. कशाला मारायचंय? कानाखाली मार. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांडा चौकडी, चांडा चौकडी.